गेल्या आठवड्यात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसानं पुन्हा हजेरी लावली। आज सकाळी 10 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात गगनबावड्यात सर्वाधिक 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शहरातही आज सकाळपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप दिवसभर कायम होती। जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढती आहे। दमदार पावसामुळे बळीराजाही सुखावलाय। राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा इथं 21 फूट 1 इंचांवर होती। आज सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 3 फुटांनी वाढली आहे। जिल्ह्यातील शिंगणापूर, राजाराम, रुई, इचलकरंजीसह एकूण 27 बंधारे पाण्याखाली गेलेत। आज सायंकाळपर्यंत राधानगरी धरण 51% इतकं भरलंय।